खेळाडूसाठी आपली डेब्यू मॅच म्हणजे मोस्ट फेवरेट आणि त्यात जर त्याने डेब्यूच्या पहिल्याच चेंडूमध्ये विकेट घेतली ना तर आयुष्यभरासाठी स्वतःच्याच नाही तर चाहत्यांच्या सुद्धा लक्षात राहते. आता यात थोडा मसाला टाकू, म्हणजे जर ती विकेट पाकिस्तानच्या खेळाडूची असेल ना तर ती विकेट कोणीच विसरू शकणार नाही. आजही त्या डेब्यूची आठवण काढली तर एकाच खेळाडूचं नाव समोर येतं. आता तुम्हाला समजलंच असेल की मी कोणत्या खेळाडूबद्दल बोलते ते. हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलेत. स्विंग किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच तो भुवनेश्वर कुमार. एकेकाळचा भारताचा असा गोलंदाज ज्याच्या गोलंदाजीला खेळणं म्हणजे एक प्रकारचा संघर्ष होता. बॉल कधी कुठून येईल आणि कधी स्टंप्स उडून पडतील हे फलंदाजाला सुद्धा समजत नसायचं. म्हणूनच आजही त्याच्यावर चाहते इतकं प्रेम करतात. त्यानं भारतासाठी शेवटचा सामना 2022 मध्ये खेळला होता आणि त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. पण सध्या तो IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाकडून खेळत आहे आणि नुकत्याच झालेल्या RCB आणि गुजरातच्या सामन्यामध्ये त्याने असा विक्रम केला आहे जो कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाने कधीच केला नाही. चला तर मग पाहूयात काय आहे तो विक्रम. आणि तसेच ज्याला स्विंग किंग म्हटलं गेलं तोच खेळाडू आज अचानक भारतीय संघातून का गायब झाला? काही चुकलंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. भुवनेश्वरचा प्रवास सुरू होतो उत्तर प्रदेशातील मेरठच्या गल्लीबोळात. याची खरी ओळख निर्माण झाली ती देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि या ओळखीचं कारणही तसंच आहे. जर तुम्हाला ते माहीत नसेल ना तर मी सांगते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला डोमेस्टिक क्रिकेटमध्ये म्हणजेच रणजी ट्रॉफीमध्ये 0वर आउट करणारा पहिला गोलंदाज हा दुसरा तिसरा कोणी नसून भुवनेश्वर कुमारच होता. 2008 आणि 2009च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने सचिनची घेतलेली ती विकेट आजही भारतीय क्रिकेटचा इतिहासात अजरामर आहे. आणि तिथूनच सिलेक्टर्सच्या नजरेमध्ये हा मेरठचा मुलगा आला आणि भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले गेले. आता भारतीय संघात डेब्यू म्हणजे वेगळाच आनंद. गोष्ट आहे 30 डिसेंबर 2012ची. चेन्नईचं मैदान आणि समोर होता भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तान. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी भुवनेश्वर कुमारनं आपलं एकदिवसीय पदार्पण केलं. अंगावर निळी जर्सी, हातात नवीन चेंडू आणि डोळ्यात एक वेगळीच चमक. समोर फलंदाजीला होता पाकिस्तानचा अनुभवी मोहम्मद हाफिज. भुवनेश्वरने आपल्या कारकिर्दीचा पहिला चेंडू फेकला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो चेंडू हवेत असा काहीसा सुंदर आत वळाला की हाफिजला काही कळायच्या आतच त्याचे स्टंप्स उडून पडले. आपल्या वन डे कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. या एका विकेटनं भुवनेश्वरला रातोरात स्टार बनवून टाकलं. भुवनेश्वरने फक्त वन डे मध्येच नाही तर कसोटीमध्येही आपला दबदबा ठेवला होता. 2014च्या इंग्लंड दौऱ्यात त्याने बॅट आणि बॉलनं जी कमाल केली ना ती आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर 5 विकेट्स घेऊन त्यानं आपलं नाव मानाच्या बोर्डवर कोरलं. त्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची इकॉनॉमी. त्याची 3ही फॉर्मॅटमधील आकडेवारी पाहिली ना तर डोळे मोठे होतील. टेस्टमध्ये 2.95, वन डे मध्ये 5.08 आणि T20 मध्ये 6.96. ही इकॉनॉमी रेट म्हणजे जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांच्या बरोबरीचा आहे. तो फक्त विकेट्स घेत नव्हता तर तो फलंदाजाला धावा काढण्यासाठी अक्षरशः संघर्ष करायला लावायचा. तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करू शकत असे, जी कला मोजक्याच गोलंदाजांना अवगत असते आणि म्हणूनच त्याला स्विंग किंग हे टोपण नाव मिळालं. पण मग असा कोणता टर्निंग पॉइंट आला की भुवनेश्वर मागे पडत गेला? अनेक जण 2022च्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्याचा उल्लेख करतात जिथं भुवनेश्वर कडून एक महत्वाचा कॅच सुटला होता. त्या सामन्याचा निकाल भारताच्या विरोधात गेला आणि सोशल मीडियावर कुमारला प्रचंड ट्रोल केलं गेलं. पण खरं सांगायचं ना तर तो कॅच ड्रॉप हे फक्त एक निमित्त होतं. ऍक्च्युली अनेकांचं असंही म्हणणं आहे की खरी समस्या होती की त्याची कमी झालेली गोलंदाजीची गती आणि वारंवार सतावणारे दुखापत. 2017 नंतर भुवनेश्वरला हॅमस्ट्रिंगच्या दुखापती वारंवार झाल्या, ज्यामुळे त्याचा नैसर्गिक स्विंग हा कुठेतरी हरवलाय असं अनेकांना वाटत होतं. त्यामुळे वेग वाढवण्याच्या नादामध्ये तो आपला स्विंग गमावून बसला आणि डेथ ओव्हर्समध्ये ज्या अचूक यॉर्कर्ससाठी तो ओळखला जायचा ना तिथे तो धावा देऊ लागला. आता भारतीय संघानं त्याला शेवटची संधी दिली ती 22 नोव्हेंबर 2022 न्यूझीलंड विरुद्ध. पण तो सामना त्याच्या निळ्या जर्सीतल्या प्रवासाचा शेवट ठरला. भारतीय संघातील जागा गेली असली तरीही IPLच्या मैदानामध्ये भुवनेश्वर आजही बादशाह आहे.
त्यानं सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना सलग दोनदा म्हणजे 2016 आणि 17 मध्ये पर्पल कॅप जिंकण्याचा ऐतिहासिक विक्रम केला होता. 2016 मध्ये हैदराबादला आणि 2025 मध्ये 16 विकेट्स घेऊन RCBला IPL ची ट्रॉफी जिंकून देण्यात त्याने मदत केली. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यंदाच्या सीझन मध्ये त्याने आतापर्यंत 17 विकेट्स पूर्ण केल्यात आणि पर्पल कॅप सुद्धा याच 38 वर्षीय भुवीकडे आहे. या परफॉर्मन्स मधून त्याच्या जुन्या स्विंगचा तडका आपल्याला पुन्हा दिसतोय. विशेष म्हणजे नुकताच RCB आणि गुजरात यांच्या झालेल्या सामन्यामध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्या आणि T20 मध्ये 350 विकेट्स पूर्ण केल्या आणि ही विक्रमी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. मित्रांनो, भुवनेश्वर कुमारचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की क्रिकेटमध्ये यश हे कायमस्वरूपी नसतं, पण तुमचा संघर्ष कायम स्मरणात राहतो. भारतासाठी त्याने दिलेली ती लॉर्ड्स मधील कामगिरी आणि पाकिस्तान विरुद्धच्या त्याच्या स्विंग डिलिव्हरीज आजही चाहत्यांच्या डोळ्यासमोर येतात. ज्याला आपण स्विंग किंग म्हणतो त्याला अचानक बाहेर बसवणं हे चाहत्यांसाठी निराशाजनक होतं, पण त्याने या रेकॉर्ड्सला पुन्हा दाखवून दिलं की आजही मी कुणापेक्षा कमी नाहीये. पण मग आता तुम्हाला काय वाटतंय? त्याचा या वर्षीचा IPL परफॉर्मन्स त्याला पुन्हा एकदा भारतीय संघात एंट्री देऊ शकेल का? तसंच या IPL सीझन मध्ये तो अजून किती विकेट्स घेईल? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.